पवार साहेब, तुम्हाला आता बोलावंच लागेल. तुम्हाला गप्प बसून अजिबात चालणार नाही. कदाचित दादांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये आणि या राजकारणामध्ये खऱ्या गोष्टी दडपल्या जाऊ नयेत म्हणून तुम्ही दादांचा मृत्यू हा अपघातीच आहे, यात घातपात अजिबात नाही असं ठाम विधान केलं होतं. पण आता ज्या गोष्टी बाहेर येत आहेत, ज्या शंका, जे संभ्रम समाज माध्यमामध्ये किंवा रोहित पवार यांनी जे अभ्यासपूर्ण तांत्रिक गोष्टी जगासमोर मांडल्या आहेत, त्यातून जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याची उत्तरं जर मिळत नसतील तर पवार साहेब, हे तटकरे, हे प्रफुल्ल पटेल, हे छगन भुजबळ, हे धनंजय मुंडे बोलत नसतील, सरकारला प्रश्न विचारत नसतील, तर तुम्हाला आता रोहित पवार नावाच्या नातवाच्या मागे ठामपणे उभं राहावं लागणार आहे आणि तुमचं मौन सुद्धा तुम्हाला सोडावं लागणार आहे. रोहित पवारांनी जे प्रश्न मांडले आहेत, जे तांत्रिक अभ्यासपूर्ण गोष्टी पुढे आणल्यात, त्यामध्ये त्या विमानामध्ये जे अनेक स्फोट झाले त्यामागे अतिरिक्त इंधनाच्या टाक्या त्या विमानामध्ये ठेवल्या होत्या का, आणि जर त्या टाक्या जर ठेवणं गैर असेल तर त्या का बरं ठेवल्या गेल्या याचं उत्तर लोकांना मिळायला हवं. ब्लॅक बॉक्स जळत नाही म्हणतात ना. ब्लॅक बॉक्स काय जो असतो तो पाण्यात पडला समुद्रामध्ये तरी तो प्रेशर सहन करू शकतो. उष्णतेमध्ये जळाला तरी 1100 डिग्री सेल्सिअस पर्यंत, म्हणजे तो 1 तास राहिला तरच त्याला काही डॅमेज होईल असं म्हणतात. परंतु या विमान अपघातामध्ये पेपर जळाले नाही, घड्याळ मिळाली म्हणतात, मग मोबाईल मिळाला म्हणतात, तर मग तो ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत कसा? या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहे? तो रोहित सिंग जो मालक आहे कंपनीचा, तो जर परदेशामध्ये पळून जात असेल तर त्याला तो बाहेर कसा काय जाऊ शकतो? दादा म्हणजे कुणी अगदी सामान्य माणूस किंवा सामान्य कार्यकर्ता, एखाद्या राजकीय पक्षाचा सामान्य कार्यकर्ता नाही आहेत ना. ते अगदी झेड सिक्युरिटी असलेले VIP आहेत आणि त्यांच्या अपघाती मृत्यू मागे काही कारण जर कंपनीच्या जर त्रुटी असतील तर त्याची उत्तरं कोण देणार आहे? आणि मग जर रोहित पवार म्हणत असतील की हा रोहित सिंग कुठे पळाला बाहेर, त्याला मदत कुणी केली आणि तो बाहेर कसा काय बरं पळून गेला? बरं, हा जो तो पायलट होता, तो पायलट, त्याच्याही संदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत. तो व्यसनी होता, कुटुंबामध्ये त्याच्यावर दबाव आणून त्यानं काही विमानामध्ये घातपात केलाय का असंही बोललं जात आहे. म्हणजे त्यानं विमान जमिनीवर आदळलं असा सुद्धा आरोप केलाय. मग या आरोपाची उत्तरं, म्हणजे जर आज महिना उलटून व्हायला लागला तरी जर उत्तरं येत नसतील तर मग आता कसं? जर जवळजवळ आता सगळ्या गोष्टीची ही उत्तरं, प्रश्नाची उत्तरं मिळत नाही आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटातली लोक बोलत नसतील, तशी मागणी करत नसतील, आणि त्यातच पुन्हा रोहित पवारांच्या जीविताला धोका आहे असं रोहित पवार बोलून गेले, मग एक तर अजितदादा यांचा अपघाती मृत्यू आहे का त्यांचा घातपात आहे, या संदर्भामध्ये ज्या प्रशासकीय शासकीय यंत्रणा आहेत त्यांचा जो तपास आहे त्याच्यामध्ये जी दिरंगाई केली जाते आहे, त्यामागे सुद्धा रोहित पवार जे बोलतायत की ही दिरंगाई म्हणजे त्या VSR कंपनीला कुठेतरी कागदोपत्री म्हणजे लबाड्या करण्यासाठी दिलेला वेळ आहे. म्हणजे ही दिरंगाई अगदी म्हणजे विचारपूर्वक दिरंगाई केली जाते आहे, कुठेतरी कंपनीला क्लीन चिट द्यायची म्हणून. जर मग ही दिरंगाई होत असेल तर मग पवार साहेब तुम्हाला मौन ठेवून कसं चालेल? आणि रोहित पवारांच्या जीविताला जर धोका आहे असं रोहित पवार म्हणतायत, त्यांचे कुटुंब, त्यांची पत्नी म्हणते, त्यांचे सासरे म्हणतायत की तुम्ही
जरा थोडंसं संयमानं घ्या, म्हणजे त्यांना धोका वाटतोय. आणि यावर सुप्रिया सुळे यांना सुद्धा ती गोष्ट वस्तुस्थिती वाटते आहे. त्या सुद्धा म्हणतायत की जर रोहित पवार यांच्या जीविताला धोका असेल तर त्यांची काळजी ही सरकारनं घ्यायला हवी, त्यांचं संरक्षण हे सरकारनं करायला हवं. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, तो असा, जर रोहित पवारांनी म्हणजे मांडलेल्या प्रश्नाला त्यांना जे काही तांत्रिक गोष्टी त्यांच्या समोर जे पुरावे आले आहेत, त्यांनी जे मांडले आहेत, त्याला नकार सरकारी पातळीवरून किंवा त्या DGCA कडून किंवा त्या यंत्रणांच्या जबाबदार आहेत उत्तर देण्यासाठी त्यांना द्यावीच लागणार आहेत, त्या यंत्रणा कुठेच जर या प्रश्नांचं निराकरण करत नसतील तर मग या रोहित पवारांना धोका नेमका कुणापासून आहे? आणि ही दिरंगाई रोहित पवार म्हणतात त्याच कारणासाठी होती आहे का? रोहित पवारांना धोका हा त्या कंपनीकडून आहे का त्या DGCA मधले काही अधिकारी आणि कंपनी यांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये चाललं होतं म्हणे हा कारभार, त्यांची काही भीती आहे का? त्या कंपनीमध्ये आंध्र प्रदेश म्हणजे त्या आंध्रामधले काही जे गुंतवणूकदार आहेत ते बलाढ्य आहेत म्हणे, मग त्यांच्या त्या गुंतवणूकदारापासून रोहित पवारांना धोका आहे, मग का सरकारवरच ती शंका आहे? म्हणजे नेमकं या पाठीमागे नेमकी कारण म्हणजे कोणापासून धोका होऊ शकतो रोहित पवारांना धोका असेल तर? आणि त्यातच जर जय पवार यांना सुद्धा आता महाराष्ट्राच्या काळजाला हृदयाला पिळवटून टाकणारी जी घटना आहे त्याचं सत्य वास्तविक लोकांपर्यंत, लोकांचा तो अधिकार आहे, लोकांना ही वस्तुस्थिती कळालीच पाहिजे. शिवाय ब्लॅक बॉक्स जळाला कसा असा प्रश्न जय पवारांनाही पडत असेल तर मग रोहित पवार असतील, जय पवार असतील, यांना जर प्रश्न पडत असतील तर या तटकरे पटेल यांना हे प्रश्न का पडत नाहीत? ते अगदी त्रोटकपणे का बोलतात? आणि मग जर एवढ्या गोष्टी जर होत असतील आणि या तपासामध्ये दिरंगाई होत असेल तर मग पटेल न बोलू द्यात, तटकरे न काही मांडू द्यात, भुजबळांना शांत राहू द्यात. पण साहेब, तुम्हाला तुमच्या नातवांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. कारण रोहित पवार म्हणाले की माझे आजोबा सर्वात मोठे आहेत, माझे दादा माझे काका मोठे होते आणि मी पवार आहे, म्हणून मला शांत बसून कसं चालेल, मी लढणारच आहे. पण मग त्यांना ही लढण्याची वेळ येते आहे. म्हणजे जर राष्ट्रवादी एक गट सत्तेमध्ये असून सुद्धा जर तपासामध्ये दिरंगाई होते, जय पवार रोहित पवार त्या कंपनीवर बंदी घाला म्हणत असतील, त्याची सखोल तपासणी होईपर्यंत ते ते जे विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू त्यांना त्या पदावर न ठेवता त्यांचा राजीनामा घ्यावा, ही चौकशी होईपर्यंत त्यांनी त्या पदापासून दूर राहावं. कारण ते या सिंगच्या लग्नाला राजस्थानमध्ये सुद्धा गेले होते असं रोहित पवारांची शंका आहे. आणि जर कुटुंबाला शंका असेल, महाराष्ट्राच्या मनात शंका असेल तर मग साहेब तुम्हाला शांत बसून कसं चालेल? तुम्हाला बोलावंच लागेल आणि या नातवाच्या आणि कुटुंबाच्या मागे तुम्हाला ठामपणे उभं राहावं लागेल. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.